आज मीरा भाईंदर में विपक्ष नेता प्रवीण दरेकर जी महापौर और आयुक्त के साथ मीटिंग के लिए आए हुए हैं। मीरा भाईंदर के दौरे पे आइए हम जानते हैं उनका इस बारे में क्या कहना है। महापौर हसनाळे मॅडम, इथले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष हेमंत म्हात्रे, उपमहापौर पाटील साहेब, माझ्यासोबत मुंबईहून आलेले प्रवाशांच्या स्थलांतरासंदर्भात रेल्वेशी कोऑर्डिनेट करणारे अमरजीत मिश्र, सर्व पदाधिकारी, पत्रकार बांधवांनो, आज खास करून मीरा भाईंदर शहरामध्ये कोरोनाच्या संदर्भात नेमकी परिस्थिती काय आहे, उपाययोजना काय सुरू आहेत याचा आढावा घेणं, त्याचबरोबर या ठिकाणची क्वारंटाईन सेंटर्स असतील, इथली आरोग्य व्यवस्था असेल त्याची पाहणी करणं आणि या सगळ्या व्यवस्थेमध्ये शासन म्हणून काही कमतरता असेल किंवा काही मदत आवश्यक असेल तर विरोधी पक्षनेता म्हणून त्या शासनाला करण्यास भाग पाडणं अशा प्रकारचा एक दौरा आज या ठिकाणी मी आयोजित केला होता। 3 दिवस मी कोकणचा दौरा केला, कोकणच्या व्यवस्था त्या ठिकाणी मार्गी लावल्या आणि प्रत्यक्षात फील्डवर गेल्यावर काही गोष्टीचं गांभीर्य त्यातलं डेप्थ लक्षात येतं आणि म्हणूनच मी मीरा भाईंदरला या ठिकाणी आलो। आज तसं पाहिलं तर तुलनात्मक या ठिकाणी कमी रुग्ण आहेत, मृत्यू मला वाटतं 4 की 12 मृत्यू झालेले आहेत आणि एकंदर परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे। जो समन्वयाचा अभाव होता, जे राज्य सरकारच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस साहेब, मी किंवा चंद्रकांत दादा बोलतोय की सरकार आणि अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही, मुख्य सचिव असेल तर त्याचा आयुक्तांशी समन्वय नाही, जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी वेगळा, तिथला कमिशनर वेगळा, एसपीचं वेगळं आणि आज ही अव्यवस्था व्हायला एक प्रमुख कारण आहे ते समन्वयाचा अभाव आणि नियंत्रण आणि तशा प्रकारचा इथेही थोडा दिसला। कलेक्टरने एकदाही या ठिकाणी येऊन बैठक घेतली नाही, खरं म्हणजे प्रशासनाचा प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन आयुक्त, महापौर, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संघटनाचे प्रतिनिधी अशी येऊन बैठक घेऊन या व्यवस्था नीट मार्गी लावण्याची आवश्यकता होती, परंतु या ठिकाणी जिल्हाधिकारी एकदाही या ठिकाणी फिरकला नाही। ही खेदाची या ठिकाणी गोष्ट आहे, कारण शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी येऊन किंवा आयुक्तांनी या ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि समाजातल्या वेगळ्या घटकांशी चर्चा केल्यावर काही इनपुट्स येतात आणि त्याच्या आधारे हे नियोजन करणं त्या ठिकाणी सोपं होतं आणि म्हणून या ठिकाणी मीही त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या न येण्याबद्दल या ठिकाणी खेद व्यक्त करतो। आज आता आम्ही इथून क्वारंटाईन सेंटर आणि आरोग्य व्यवस्था कशी आहे याची हॉस्पिटलला पाहणी करायला जाणार आहोत। परप्रांतीयांच्या बाबतीत सुद्धा या ठिकाणी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याशी बोलून आपले महापौर असतील, जिल्हाध्यक्ष असतील, कोऑर्डिनेट करणारे अमरजीत मिश्र असतील, यांनी या ठिकाणी रेल्वेच्याही व्यवस्था बऱ्यापैकी मार्गी लावल्यात। 2 विषयात मला बोलता आले नाहीत। एक अन्न व नागरी पुरवठ्याचा विषय आहे की धान्य पुरेसं दिलं नाही, सुदैवानं केंद्रानं पुरेसा धान्य साठा राज्य सरकारला दिलाय, परंतु याही ठिकाणी अव्यवस्था झाली। ते मी रेशनिंग कंट्रोलरशी किंबहुना अन्न व नागरी पुरवठा मंत्र्याशी बोलेन। त्याचप्रमाणे दुसरा काही कुठला विषय होता पण सरकारशी संबंधित एसटी कोकणात जाणाऱ्या एसटीच्या संदर्भात एक विषय होता। पहिलं सांगितलं होतं की मोफत एसटी सेवा 10,000 एसटी देऊ, परंतु रात्री काय झालं, मला वाटतं अनिल परब यांनी व्यवस्थाही केली होती, पोर्टलही तयार केलं होतं, परंतु त्यांच्या सरकारमधला पण त्या ठिकाणचा विसंवाद कसा बघा। मला वाटतं अजितदादा पवार यांनी आपल्याला आर्थिक कशी काय या ठिकाणची पुरवठा करणार आणि अशा पद्धतीनं
आज एसट्याही त्या ठिकाणी मोफत सोडा पैसे देऊन पण देता आल्या नाहीत. मी कोकणात होतो, कोकणचा चाकरमानी आज खूप नाराज होता. 2-2 दिवस त्या ठिकाणी रस्त्याने चालत जातोय, गाड्या अडकलेल्या आहेत आणि त्यामुळं या एसटी उपलब्ध न झाल्यामुळे सुद्धा एक मोठी नाराजी आज कोकणच्या जनतेच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण झाले. पण याला काही करोडो रुपयाचा खर्च नव्हता. कोकणचा चाकरमानी असेल, पश्चिम महाराष्ट्रात जाणारी लोक असतील, ज्या वेळेला आपण परप्रांतीयांसाठी मोफत एसटी त्या ठिकाणी देतो मानवतेच्या दृष्टिकोनातून, त्यावेळेला राज्यांतर्गत सुद्धा एसटी पुरवण्याची जबाबदारी या सरकारची या भूमिपुत्रांसाठी होती. परंतु सत्तेत गेल्यावर या ठिकाणी या मंडळींना याचा विसर पडला हे खेदानं नमूद करावंसं वाटतं. काल मी जे नाके होते, खारपाडा होता, खारेपाटण होतं, कशेडी नाका, या सगळ्या ठिकाणी नीट समन्वय करून अडकलेल्या कोकणवासियांना, चाकरमान्यांना सुद्धा आपापल्या गावी जाण्याची आपण नीट व्यवस्था केली. मीरा भाईंदरमध्ये सुद्धा अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी आणखी नीट निर्माण होईल याच्या सूचना महापौर आणि आमच्या पदाधिकाऱ्यांना दिल्यात आणि ग्रामीण भागातल्या सुद्धा आपल्या बांधवांना, भगिनींना आपण नीट पोहोचवण्याची व्यवस्था करू. धन्यवाद. आपल्याला खाली बसला असा आहे की आत्ताच्या घडीला जी परिस्थिती राज्यामध्ये दिसते आहे, जी परिस्थिती राज्यात दिसते ती मीरा भाईंदरमध्ये पण दिसते. अघोषित लॉकडाऊन उठवण्यासारखी परिस्थिती आहे. लोक पोलीस कुठच्याही नाक्यावरती कोणालाही अडवत नाहीत, विचारत नाही, काय हटकत नाही. कुठच्याही नाक्यावरती चेकिंग होत नाही, कोणतीही गाडी चेकिंग होत नाही, मोटरसायकलवाले व्यवस्थित फिरत आहेत. याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, आपलं म्हणणं 100% रास्त आहे आणि याचं मूळ जे मी बोललो की समन्वयाचा पूर्णपणे अभाव. जर जिल्हाधिकारी, परिवहन खात्याचे अधिकारी, पोलीस आणि या ठिकाणी महापालिका अशी एकत्रित बैठक घेऊन त्यांनी सूचना नीट दिल्या असत्या तर त्या ठिकाणी अशा प्रकारची अव्यवस्था झाली नसती. आज कोणाचा कोणाला मेळ नाही आणि त्याच्यामुळे जो त्या स्तरावर निर्णय घेतोय. उदाहरणार्थ आपण बघाल, परवा कोकणात जाताना खारेपाटणला गाड्या अडवल्या गेल्या. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी खारपाड्यावरून गाड्या सोडल्या. पुढे गेल्यावर कशेडीला रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोडल्या. खारेपाटणच्या जिल्हाधिकाऱ्याचा वेगळाच नियम. शेवटी सरकार एक आहे, नियमावली एक आहे. तिथल्या यंत्रणांनी एकत्रित येऊन त्या राबवण्याची आवश्यकता आणि दुर्दैवानं आपण म्हणता येईल खरं आहे की अशा प्रकारे जर मेस झाला तर उद्या आज कंट्रोलमध्ये असणारा मीरा भाईंदरचा हा संसर्ग त्या ठिकाणी वाढवला जाईल आणि त्याला जबाबदार अशा प्रकारची मिसमॅनेजमेंट असेल. म्हणून माझी या ठिकाणी विनंती आहे की अशा प्रकारे जो लॉकडाऊन, जे नियम आहेत त्या चौकटीत बसून शिथिलता द्यावी. कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी अशा प्रकारे मेस होणार नाही याची प्रशासनानं काळजी घ्यावी. परप्रांतीय मजुरांना गावी पाठवण्याच्या संदर्भामध्ये जो निर्णय झाला केंद्र सरकारने, त्याच्यानंतर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हायला वेळ लागल्यामुळे परप्रांतीय मजुरांचे लोंढे पायी चालत निघाले होते. याच्यामध्ये जिल्हाबंदी नावाचा काही प्रकार राहिला नाही. कोणी कुठेही जात होतं आणि कसंही जात होतं. याच्यावरती शासन म्हणून कोणाचाच कंट्रोल नव्हता असं वाटतं का तुम्हाला? नाही, शेवटी सगळ्या प्रश्नांचं हेच उत्तर आहे की यांचा समन्वय नसल्यामुळे असं होत होतं. जर मीरा भाईंदर मधनं निघणारी लोक कोण आहेत याचा एक डाटा जर प्रशासनाशी असता आणि तो त्यांनी पुढच्या जिल्हाधिकाऱ्यांना किंवा शासनाला दिला असता तर शासनाने एकतर अशा प्रकारची व्यवस्था जाणाऱ्या मार्गावर केली असती, त्यांना तिथे वाहनं उपलब्ध करून दिली असती किंवा तिथे त्यांची नीट व्यवस्था केली असती. शेवटी आपण बघाल की जेव्हा माणूस भांबावतो हे सर्व रस्ते बंद होतात असं वाटतं. या परप्रांतामध्ये जाणारा माणूस घुसमटला. एक तर इथे आपण त्यांना पुन्हा अन्नधान्य देऊ शकलो नाही, जेवण देऊ शकलो नाही, त्यांची व्यवस्था करू शकलो नाही आणि मग शेवटी त्यांना वाटलं की आता गावाकडं गेलं पाहिजे आणि मग बेभान होऊन हा मजूर आज निघाला. त्याचा दोष नाही, शेवटी त्याला एक मर्यादा आहे. अशा वेळेला जर आपण व्यवस्था नीट केल्या असत्या, समन्वय नीट साधला असता तर मला वाटतं अशा प्रकारची अवस्था निर्माण झाली नसती. केंद्र सरकारकडून ज्या गाड्या उपलब्ध व्हायला पाहिजे होत्या त्याही वेळच्या वेळी झालेलं नाही, त्याचं प्रमाण फार कमी होतं असं नाही वाटत आपल्याला? केंद्र सरकारकडून गाड्या काही दिवस लेट झाले खरं आहे, पण जो प्रश्न मागाशी विचारला, शेवटी लोकांचा जीव महत्वाचा आहे. त्यांना अंदाज घेऊन या गाड्या कधी सोडल्या जाव्या, कधी उपलब्ध करून द्याव्या लावला, हे ज्या वेळेला त्यांना वाटलं की आता गाड्या सोडणं योग्य राहील
त्यावेळेला त्या ठिकाणी हव्या तेवढ्या संख्येच्या गाड्या द्यायची मानसिकता आहे. परंतु जर गाड्या सोडल्या आणि उद्या ओव्हर क्राऊडेड होऊन त्या ठिकाणी संसर्ग फैलावला तर शेवटी आपणच दोष देणार की केंद्रानं विचार करून गाड्या सोडण्याची घाई केली नाही पाहिजे होती. आणि त्याच्यामुळे मला वाटतं योग्य असा निर्णय सर्व गोष्टींचा आढावा घेऊन केंद्राने घेतलेला आहे. समन्वयाचा अभाव आहे आणि कलेक्टर साहेबांनी इथे बैठक घेतलेली नाही. तर माझ्या माहितीनुसार 2 वेळा त्यांनी व्हिजिट केलेली, एकदा पालकमंत्र्यांसोबत पण आणि नंतर महापौर पण एका बैठकीला होत्या. तर आपण मग कोणत्या आधारे म्हणता की त्यांनी इथे भेट घेतलेली नाही किंवा आढावा घेतलेला नाही? मी आपल्याला या ठिकाणी सांगतो, जिल्हाधिकाऱ्यांनी एकही बैठक घेतली नाही. जिल्हाधिकारी पालकमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीला उपस्थित राहिला. जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आयोजन करून सर्व यंत्रणांची आणि लोकप्रतिनिधींची बैठक या ठिकाणी घेतली नाही. या मी पुनरुच्चार करतो. पालकमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीला हजर राहणं म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना बैठक घेतली एकच वेळा होती. असं त्याचं होत नाही. कोकण विभाग अशी जर बैठक जर त्या ठिकाणी घेतली असेल तर मी माझा शब्द मागे घेईन. परंतु माझ्या माहितीनुसार एकही अशा प्रकारची बैठक झालेली नाही. आणि असेल तर त्याचं मिनिट्स जिल्हाधिकाऱ्यांना आपण मागून घेऊ. आपण जे सांगताय की ट्रेनचा जो विषय आता पहिल्या आठवड्यामध्ये जे शासनाने प्रस्ताव पाठवले होते ट्रेनसाठीचे, ते आज 25 दिवस झाले अजूनही मंजूर होऊन आलेले नाही. मग ते राज्य सरकार तिकडचं जबाबदार, केंद्र सरकार का राज्य महाराष्ट्र सरकार, कोणाला जबाबदार? कोणी जबाबदार नाही. अशा वेळेला एकमेकांवर जबाबदारी झटकण्यापेक्षा या ठिकाणी कोरोनाचा संसर्गाला नजरेसमोर ठेवून राज्य सरकार असेल केंद्र सरकार निर्णय घेत असतं. राज्य सरकारने जरी मागणी केली असेल तरी मी मागाशी सांगितलं की कधी गाड्या सोडणं संयुक्तिक आहे याचा अंदाज घेऊन त्या ठिकाणी केंद्राने निर्णय घेतला. आणि मला वाटतं आता कुठल्याही प्रकारची रेल्वेमध्ये अडचण नाही. स्वतः रेल्वे मंत्री, रेल्वे प्रशासन, राज्य सरकार समन्वय करून त्या ठिकाणी गाड्या सोडत आहेत. सर, या युद्ध परिस्थितीमध्ये आता ही युद्ध परिस्थिती आहे. लोकप्रतिनिधी म्हणजे आमदारांपासून तर नगरसेवकांपर्यंत सध्या प्रशासन आणि प्रशासकीय अधिकारी, कमिशनर, पोलीस अधिकारी हेच परस्पर निर्णय घेत आहेत. महत्वाच्या लोकांशी संबंधित असलेल्या विषयामध्ये नगरसेवकापासून तर आमदारापर्यंत हे निर्णय घेताना त्यांचा समावेश व्हावा असं तुम्हाला वाटतं की? मी हे आत्ताच आयुक्तांच्या बैठकीत सांगितलं की जिल्हाधिकारी, कमिशनर, महापौर, लोकप्रतिनिधी, सर्व पक्षांचा प्रमुख आणि इथले पत्रकार किंवा प्रतिनिधी अशी एखादी विचार विनिमय करणारी बैठक झाली तर तुम्हाला हे फील्डवर लोक असतात, तुम्हाला इनपुट्स मिळतील आणि निर्णय घ्यायला सोपं जाईल. अशा प्रकारचं मी त्यांना सांगितलंय. जिल्हाधिकाऱ्यांना बोलेन आजपर्यंत का झालं नाही ते होणं आवश्यक होतं. त्याच्यामुळे आणखी यांना प्रश्न सोडवायला मदत होत असते. तर मला वाटतं आता याच्यापुढे बैठक घेण्यासाठी मी कलेक्टरनाही बोलेन आणि एक बैठक घेऊन तुमचे इनपुट्स घेऊन हा विषय आणखी आपल्याला नियंत्रित करायचा. याला पूरक प्रश्न अशासाठी विचारतोय की कोरोनापेक्षा भयंकर मोठा व्हायरस आपल्या शहरामध्ये भ्रष्टाचाराचा आहे आणि तेच काही अधिकारी आज या यंत्रणेमध्ये काम करतात, काही प्रामाणिकपणे काम करतात. परंतु इतर ज्या आर्थिक डिसिजन घ्यायचे असतात किंवा इतर काय त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधीला विश्वासच करत नाही. त्यामुळे एकतर्फी हा निर्णय बऱ्याच वेळेला होतो. आपलं म्हणणं कराय की दुर्दैवानं मेलेल्या टाळूवरचं लोळे खाणारी प्रवृत्ती ही आजही आपल्या समाजामध्ये, यंत्रणेमध्ये आहे. याचं उदाहरण मी कालच किरीट सोमय्या यांनी सांगितलं. मुंबईचं जो जेवण पुरवलं जातं त्याच्यामध्ये एका ठिकाणी 40 रुपये लेट, एका ठिकाणी 120, एका ठिकाणी 350, एका ठिकाणी 450. एकाच मुंबई शहरामध्ये अशा प्रकारचे विभिन्न रेट्स आणि ऍक्च्युअली खिचडी दिली जाते ती 15-20 रुपयाची. आणि मला वाटतं हे अशा संकटमय परिस्थितीत या ठिकाणी करणं योग्य नाही. परंतु आता तो विषय आम्ही तेवढ्या आक्रमकतेनं घेतला नाही कारण आपली प्रायोरिटी कोरोना आहे. पण येणाऱ्या अधिवेशनात विरोधी पक्षनेता म्हणून या कोरोनाचा गैरफायदा घेऊन भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांवर त्या ठिकाणी निश्चितपणे कारवाई करण्यासाठी आम्ही आग्रही राहू. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी आपण काय काय आपल्या दृष्टीने काय काय उपाययोजना शासनाने केल्या पाहिजे होत्या ज्या झाल्या नाहीत? अनेक उपाययोजना ज्याची आम्ही सांगितलं. आपण बघाल की साधारणतः शासनाकडे आमची 150 ते 200 पत्र असतील. विरोधी पक्षमता म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेली पत्र, विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता म्हणून मी दिलेली पत्र,
प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रकांत दादांनी दिलेली पत्र, सुधीर भाऊंनी दिलेली पत्र, अशी साधारणतः 200-250 पत्र, वेगवेगळे विषय आपण काय करावे याच्या सूचना सरकारला आम्ही दिल्या होत्या. दुर्दैवानं त्यातल्या कुठल्याही सूचनांची अंमलबजावणी झाली नाही. उदाहरणार्थ त्या ठिकाणी बेड उपलब्ध करावे. अपुऱ्या बेडमुळे अनेक लोक मृत्युमुखी पडली. व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची व्यवस्था करावी. व्हेंटिलेटर्स उपलब्ध नसल्यामुळे अनेक मृत्यू पडले. ॲम्ब्युलन्स मोठ्या प्रमाणावर करा सांगितलं होतं. ॲम्ब्युलन्स वेळेत मिळाली नाही म्हणून मृत्युमुखी लोक त्या ठिकाणी पडली. आरोग्य व्यवस्थेसंदर्भात त्या ठिकाणी सूचना केल्या होत्या. त्याचबरोबर अन्न व नागरी पुरवठा या संदर्भात सुद्धा बाबा केशरी धारकांना सुद्धा द्यावं, सरसकट त्या ठिकाणी धान्य द्यावं. ते दिलं गेलं नाही. त्याच्यामुळे जो गोंधळ झाला, परप्रांतीयातली लोक जायला त्या ठिकाणी गर्दी करायला लागली. कारण त्यांना जर नीट व्यवस्था झाली असती तर त्यांच्या संयमाचा बांध सुटला नसता. ती नाही. त्या ठिकाणी प्रवासाच्या बाबतीत आमची जी मुख्यमंत्र्यांबरोबर कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये देवेंद्रजींनी सांगितलं की या क्षणाला आपण जे चालत मजूर जात आहेत असतील तिथे थांबवा. ते जर देवेंद्रजींचं ऐकलं असतं तर मला वाटतं नाशिक की कुठे हायवेला मृत्यू दुसऱ्या दिवशी झाला चालताना, तो झाला नसता. म्हणजे आम्ही ज्या ज्या सूचना केल्या त्या सूचनांना त्या ठिकाणी गांभीर्याने घेतलं नाही. नाहीतर निश्चितपणे या कोरोनाच्या रोखण्यामध्ये आमचाही हातभार त्या सूचनांचा लागला असता. परंतु आम्हाला राजकीय अभिनिवेशातनं बोलतोय असं म्हणायचं, परंतु सत्ताधारी पक्ष हाच राजकारणासारखा त्या ठिकाणी वागतोय आणि त्याच्यामुळे मला वाटतं थोडा विसंवाद हा या सगळ्या प्रक्रियेत अडथळा निर्माण करू शकतो. काल तुम्ही आंदोलन केलं शासनाविरुद्ध. मैडम, आज प्रवीण दरेकर जी विपक्ष नेता जो है वो मीरा भाईंदर का दौरा किया है. उसके बाद में महापौर और आयुक्त के साथ में मीटिंग हुई और उसके बारे में कुछ जानकारी दीजिए. आज हमारे विरोधी पक्ष नेता प्रवीण दरेकर साहब महानगर पालिका में आए थे और उन्होंने आज संयुक्त बैठक ली थी आयुक्त और हमारे लोक प्रतिनिधि तथा पदाधिकारियों की. उसमें उन्होंने मीरा भाईंदर शहर की आज की परिस्थिति क्या है, कोविड-19 के बारे में कैसी उपाय योजना मीरा भाईंदर महानगर पालिका ने की है उसका जायजा उन्होंने लिया. और उसमें बहुत सारे प्रश्न उन्होंने आयुक्त को पूछे. कहाँ हम प्रशासन कम पड़ रहे हैं, हमारे कोरोना के पेशेंट कितने रिकवर हुए, कितने आज की डेट में है और उन पर हम किस तरह से इलाज कर रहे हैं, प्रिकॉशन कैसे ले रहे हैं, स्वच्छता के बारे में कैसी हम लोग देखरेख कर रहे हैं. इसी सभी प्रश्न के उत्तर आयुक्त ने उनको दिए. और उन्होंने आज खुद मीरा भाईंदर शहर का दौरा किया. उसमें उन्होंने टेम्बा हॉस्पिटल जो कोविड-19 के लिए हमने रखा हुआ है उसमें वो खुद गए और फिर उसी प्रकार उन्होंने क्वारंटाइन सेंटर जो है हमारा मीरा भाईंदर शहर का उसमें भी हो गए. किचन की भी उन्होंने देखरेख की और उन्होंने पूरे मीरा भाईंदर शहर के डॉक्टर्स तथा यहाँ के जो पुलिस प्रशासन का स्टाफ है उनको भी वो मिले और उनको शुभेच्छा दी और उनको उनके आरोग्य के बारे में ध्यान रखने के बारे में भी उन्होंने सूचित किया. उसी प्रकार प्रशासन कहाँ कम पड़ रहा है उनको उसके बारे में आयुक्त को उन्होंने सूचना दी. उसी प्रकार जिला अधिकारी तथा प्रशासन मीरा भाईंदर महानगर पालिका के आयुक्त इनमें जो कम्युनिकेशन नहीं है उसके बारे में भी उन्होंने कहा. उसी प्रकार जिलाधिकारी ने यहाँ पर आकर मीरा भाईंदर शहर की विजिट करनी चाहिए तथा लोक प्रतिनिधि से संपर्क कर इस शहर में कहाँ वो कम पड़ रहे हैं और कैसे और हम प्रिकॉशन ले सकते हैं इसके बारे में उन्होंने सूचना दी है. और रेशनिंग ऑफिस में अभी तक नागरिकों को कुछ धान्य के बारे में धान्य वाटप सही तरीके से नहीं हो रहा है तो उसके बारे में भी वो बोलने वाले हैं और इसके बारे में भी सूचना उन्होंने दी हुई है. और आज बिहार के लिए एक ट्रेन गई हुई थी तो उसके लिए वो जेसल पार्क चौपाटी में गए. वहाँ के जो नागरिक थे उनको भी उन्होंने शुभेच्छा दी. उनको फिर से शहर में रिटर्न आने के बारे में भी उन्होंने कहा है. उनके पीछे भारतीय जनता पार्टी हमेशा सदैव साथ रहेगी उसके बारे में उन्होंने उनको शुभेच्छा दी. धन्यवाद.